मित्र हो, दत्त जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण एका विशेष प्रवासाला सुरुवात करतोय। आजचा दिवस असा आहे की ज्याला कृपेचा दिवस म्हटलं जातं। दत्तगुरु त्रिदेवांचे रूप, जिथे श्रद्धा आहे तिथं त्यांच्या कृपेची छाया कायम असते। दत्त जयंती हा केवळ उत्सव नाही, हा विश्वासाचा दिवस आहे, ज्या दिवशी भक्त आपलं मन, इच्छा आणि दुःख दत्तगुरूंना अर्पण करतो। दत्तगुरु म्हणजे ज्ञानाचं रूप, करुणेचं रूप आणि संरक्षणाचं रूप। त्यांच्या नावात एक विलक्षण शांतता आहे। दत्त दिगंबरा हा मंत्र उच्चारला की मनातील काळजी आपोआप हलकी होते। मित्रांनो, दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ, मोठे दान, मोठ्या पूजा लागत नाहीत। त्यांना हवा असतो शुद्ध हेतू आणि मनातील भक्ती। दत्ताची कृपा 3 प्रकारे प्रकट होते: अडचणीत मार्ग मिळणे, मनातील तणाव कमी होणे, अचानक मदत मिळणे। कधी कधी आपण विचारही करत नाही, पण दत्तगुरू योग्य वेळी योग्य दिशेने मदत पाठवून देतात। मित्र हो, आजचा दिवस चमत्काराचा मानला जातो, कारण दत्त जयंतीचा हा दिवस शक्तिपूर्ण असतो। या दिवशी नामस्मरण केलं की मनातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते। लोक म्हणतात, दत्त जयंतीला जो काही प्रार्थना करतो त्याची सुरुवात त्या दिवशीच होते। परिस्थिती बदलायला लागणे ही चमत्कारच असतो। मित्र हो, आजच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकतं, कारण आज तुमचं मन श्रद्धेने भरलेलं आहे। जेव्हा मन श्रद्धेने परिपूर्ण होतं तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपोआप आकर्षित होते। तुम्ही आज ज्या गोष्टीसाठी मनापासून इच्छा कराल त्याचं बीज तुमच्या जीवनात आज रोवलं जाणार आहे, आणि ते इच्छा पूर्ण होण्याचा प्रवास आजपासून सुरू होईल। दत्तगुरूंनी एक गोष्ट शिकवली: दुःख असलं तरी मन मोडू नका। मन मोडलं नाही तोपर्यंत मार्ग नक्की सापडतो। आज दत्त जयंतीच्या दिवशी बसून फक्त 2 मिनिटे शांतपणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणा। तुम्हाला मनातला भार हलका झालेला जाणवेल। कधी वाटतं अचानक मन शांत झालं, कधी कुणीतरी आपल्याला मदत करण्यासाठी समोर येतं, कधी दिवस खराब चालत असताना अचानक चांगलं घडतं। ही सगळी दत्त कृपेची लक्षणं आहेत। दत्तगुरू उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात। मित्रांनो, अजूनपर्यंत ही व्हिडिओ तुम्ही पाहता याचा अर्थ तुमच्यात श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळे मिटा आणि म्हणा: दत्तगुरू, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मनावर तुमची कृपा राहू द्या। माझ्या अडचणी दूर करा आणि योग्य वाट दाखवा। ही प्रार्थना मनापासून केली ना, तर आजपासून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील, कारण आज दत्तगुरूंची ऊर्जा अत्यंत सक्रिय असते। आजचा दिवस भक्तांच्या भावनेशी जोडलेला असतो। मनात बंद दरवाजे असतील तर आज उघडू शकता। अपयशाच्या सावलीत असाल तर आज प्रकाश दिसू शकतो, किंवा कदाचित आजच्या दिवसात कोणीतरी तुमचं नशीब बदलणारं भेटेल। मित्र हो, आज जीवनाकडे नव्या नजरेनं पहा। दत्तगुरू शिकवतात, चांगले असो वा वाईट, प्रत्येक अनुभवात देवाची इच्छा दडलेली असते। म्हणून भूतकाळ विसरा, आजचा दिवस पकडा, कारण आजचा दिवस शुभ आहे। आजचा दिवस तुमच्या चमत्काराचा दिवस ठरू शकतो। मित्र हो, आता या पवित्र क्षणी तुमच्या मनातील एक इच्छा दत्तगुरूंना अर्पण करा। ती इच्छा नक्की पूर्ण होईल, कारण आज दत्त जयंती आहे आणि आज दत्तगुरूंची कृपाछाया तुमच्यावर आहे। दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। धन्यवाद।